रामकृष्ण हरी. आज मी आमचे मित्र गोविंद भाऊ बनकर यांच्या घरी आलेलो. तसं रोजच येतो, परंतु लक्ष राहत नाही माणसाचं कुठलं काय आहे. हे गिन्नी गवत म्हणून आम्ही लक्ष करायचो आणि पुढे जायचो. मग मी प्रश्न केला एक दिवस त्यांना, हे झाड कशाचं आहे. तर त्यांनी सांगितलं हे वैजयंतीचं झाड आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे गवत आहे. याचं आपल्या साधू संतांनी एक प्रमाण दिलेलं आहे स्पेशल. वैजयंती माळ गळा श्री वत्सलांचन, म्हणजे वैजयंतीचं फार महत्त्व आहे. पांडुरंगाने स्वतः ते गळ्यामध्ये धारण केलेलं आहे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो वैजयंती म्हणजे काय, वैजयंती म्हणजे काय, त्याची माळ कशी असते, ती झाडालाच येते का, असा प्रश्न असतो. तर मी आज तुम्हाला लाईव्ह दाखवतोय वैजयंती कशी असते. हे बघा, या ठिकाणी याला बी आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बी आलेलं आहे याला. हे बी या प्रकारे असतं ते. आणि त्याच्यातच हे बघा, हे बी आहे. हे जर चांगलं व्यवस्थित निबर जर झालं तर हे बी या पद्धतीने असते. बघा इथं जे आहे याच्यावरती दिसेल तुम्हाला. हे बघा, हे जे आहे हे ओरिजिनल काळं झालेलं जे बी आहे, हे बी ओरिजिनल आहे. आणि या माळी आपण घालायलाच पाहिजेत, कारण भगवंताने स्वतः घातलेली आहे, त्यामुळे आपण घालायला पाहिजेत. आणि त्याचं आपण जे गिन्नी गवत लावतो शेतामध्ये त्याप्रमाणेच हे असतं. हे तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर बाहेरून माळ घ्यायची म्हटलं तर कमीत कमी 450 ते 500 रुपये सांगतात. ते पण ओरिजिनल आहे याची गॅरंटी राहत नाही. कारण आता काय झालं, व्यावसायिक लोक काही करू लागले, हाडकाच्या माळी बनवू लागले, आपण बघतो यूट्यूबवरती. परंतु या ठिकाणी तसं नाही. इथे समक्ष आहे. ज्यांना कोणाला पाहिजेत असं ना, आपल्या परिसरामध्ये घाणेगाव वाडी शिवारामध्ये आमचे गोविंद भाऊ बनकर यांचं घर आहे. त्या ठिकाणी तुम्हाला याचं बी पण मिळेल आणि प्लस याची माळ पण सुंदर होते. आता याची माळ बनवायची म्हणजे आता मी तुम्हाला एक त्याचं सिस्टम सांगतो. आता हे बी तोडलं आहे मी, आणि आता ह्या बियाचं एक वैशिष्ट्य आहे, ते आता मलाच नाही का हे करता येणार, मी तुम्हाला सांगतो. गोविंद भाऊ याचं हे कसं काढायचं, आता ते बघा. असं लाईव्ह दाखवतोय आपण. आता त्याचं ते छिद्र कसं निघतं ते बघा. त्याचं जे देठ आहे त्या देठातून पाठीमागून जरा हे काढलं, त्याच्याला धरलं नखाने, तर आयतं छिद्र त्याला पडलेलं आहे. म्हणजे त्याला तुम्हाला पावण्यासाठी पण कुठलीही अडचण येणार नाही आहे. हे बघा, आयतं छिद्र त्याला पडलेलं आहे. म्हणजे सगळी काही भगवंताची करणीच अशी आहे, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आहे. एकदम योग्य कार्यक्रम आहे. आणि हे बघा, आमचे परमार्थ स्नेही आमचे गोविंद भाऊ बनकर. रामकृष्ण हरी भाऊ. रामकृष्ण हरी. तुम्ही हे गवत लावून किती दिवस झाले? ते आता 2-3 वर्षापासून 3 वर्षापासून झाले. तुम्ही माझ्या अंदाजाने आतापर्यंत भरपूर लोकांना बी दिलेलं, लय जण नेलं. म्हणजे याला म्हणतात खरा परमार्थ. म्हणजे परोपकार करण्याची एक पद्धत असते, ती आमच्या भाऊंनी केलेली आहे. म्हणजे माळाच नेल्या 108 मनीष नेले बऱ्याच जण. अरे वा, धन्यवाद. चला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.